नागपूर मध्यवर्ती बसस्थानकातील प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांच्या बाबत तसंच स्वच्छता, शुद्ध पिण्याचं पाणी, स्वच्छ शौचालय, पार्किंग व्यवस्था, सुरक्षा, डिजिटल माहिती व्यवस्था, कीटकनाशक फवारणी यासह इतर मूलभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे विभागीय नियंत्रकांना निवेदन सादर करण्यात आलं. नागपूरचं आपलं हे बसस्थानक आहे, त्याच्यावरती आम्ही जेव्हा जाऊन पाहिलं तर हजारोच्या संख्येने प्यायच्या पाण्याच्या बॉटल आणि दारूच्या बॉटल त्या ठिकाणी पडलेल्या, ते सगळे फोटोग्राफ आम्ही त्यांना दाखवले, सगळे व्हिडिओ त्यांना दाखवले. महाराष्ट्रामध्ये याच्या आधी अनेक अतिशय वाईट घटना घडली होती. एका मुलीचा बलात्कार झाला होता बसस्टँडच्या आवारामध्ये बसमध्ये, आणि त्यापासून महाराष्ट्र हादरला होता. तशा प्रकारच्या घटना जर आपल्याला थांबवायच्या असेल तर या बसस्थानकाच्या परिसरामध्ये ज्या प्रकारे अवैध पद्धतीने बसून दारू पिल्या चाललेली आहे, आणि ती दारू पिल्याच्या नंतर जेव्हा त्याला कुठल्याही प्रकारची भीती नसते तेव्हा कोणीतरी असं वाईट कृत्य करते. म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनात आणून दिल्या. त्यांनी सांगितलं की नवीनीकरण होत आहे म्हणून या सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंटच्या थांबलेल्या आहे. माझा त्यांना प्रश्न होता की नवीनीकरण जेव्हा व्हायचं असेल तेव्हा होईल, पण त्या नवीनीकरणाच्या नावाखाली तुम्ही जर गड्डेही बुजवत नसेल, त्या ठिकाणी औषधं टाकत नसेल शौचालयामध्ये, आणि प्रवाशांना बसायला जर जागा तुम्ही देत नसेल, तर मग त्याच्यात अर्थ काय? प्रवाशापासून तुम्ही तिकीट कशाला घेता, पैसे कशाला घेता, आणि तुम्ही स्वतः इतक्या मोठ्या प्रकार कशाला घेता? ते नवीनीकरणाच्या नावाखाली तुम्ही पण थांबून ठेवा. आणि त्यांनी सांगितलं आता की आम्हाला 2 दिवसाची वेळ द्या. त्या 2 दिवसामध्ये या सगळ्या ज्या तुम्ही 10 मागण्या केलेल्या आहे त्या सर्वसामान्य प्रवाशांच्या निगडीत आहे, त्या संपूर्ण आम्ही पूर्ण करू.